वडेट्टीवार साहेबांनी एक काम करावं. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट घेण्यापेक्षा मराठ्यांच्या हक्काचा आरक्षणाला विरोध करायचं बंद करावं. म्हणजे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा तळतळाट तुम्हाला लागणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस एकाही मराठ्यांनी विरोध केला नाही. कधी मराठ्यांनी मोर्चे काढले नाही, ना मराठ्यांनी कधी विरोध केला. जी मराठ्यांची भूमिका होती त्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं. कारण काँग्रेस आणि तुम्हाला मोठं करण्यात या मराठा समाजाचा खूप मोठा हात आहे. ज्या मराठ्यांनी तुम्हाला अस्तित्व आणि प्रतिष्ठा दिली त्या मराठ्यांच्याच लेकराच्या मुळावर उठायचं वडेट्टीवार साहेबांनी बंद करावं. म्हणजे तुमच्यावरती ही वेळ येणार नाही आहे. शेवटी पुन्हा एकदा समजून घ्या, छगन भुजबळच्या आहारी जाऊन तुम्ही तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या करिअरचं वाटोळं करून घेऊ नका. हा आमचं तुम्हाला विनंतीचा सल्ला आहे की तुम्ही नावारूपाला आलात येतानसुद्धा पण मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका. कारण मराठ्यांचं सरकारी दस्तावेज आहे, मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत आणि या राज्यातला, या महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी हा एकच आहे. म्हणून पुन्हा एकदा तेच सांगतो की तुम्ही छगन भुजबळचं ऐकून त्याच्या विचाराच्या आहारी तुम्ही जाऊ नका. तो माणूस जातीवादी आहे आणि तुम्हाला संपवून घेऊ नका आणि मराठ्यांचे आणि ओबीसीचे वादही लावू नका. छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी वडेट्टीवार साहेब तुम्ही जाऊ नका आणि तुम्ही तुमचा काँग्रेसचा मोर्चा पण काढू नका.